45+ तसं आमचं 48च घ्या ना, खासदार आमचे निवडून आणणार तरच आम्ही गप्प बसणार आहे. मराठा आरक्षण आधी मिळलं पाहिजे मग इलेक्शन. तर ह्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधकांना घरी बसल्याशिवाय पर्याय नाही. 70,000 कोटीचा घोटाळा करणारा खुर्ची शेजारी बसवते ती. आणि मी माळी समाजाचा आहे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़ेंगे जीतेंगे, हम सब चलेंगे. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. समाजाची बैठक झाली आज, नेमकं काय निर्णय घेतलाय समाजाकडून? समाजाने निर्णय घेतलाय की आम्ही जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्याच्या पाठीमागे सर्व गाव जाणार. समजा जर राजकीय पक्षाने उमेदवार दिलेले आहेत, मग तुम्ही अपक्ष उमेदवाराला मतदान करणार का पुढाऱ्या मागे जाणार? जरांगे दादा 30 तारखेला निर्णय देणार आहेत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय ठरवू. बैठकीतून नेमकं कोणते निर्णय घेण्यात आलेत? आज आमच्या रांजणी गावातील जी बैठक झाली, आपल्या सर्व मराठा समाज आणि बहुजन समाज सर्व गावातील जी गावात जेवढे 12 बरले होते त्या रात्री त्यांची सर्वांची बैठक झाली की आपण आपल्या गावातर्फे जे मनोजदादा जरांगे सांगतील तो निर्णय आपण मान्य करायचा. आणि त्यांनी जो अपक्ष उमेदवार देणार आहेत त्या अपक्ष उमेदवाराला आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा आमच्या गावाच्यातर्फे देणार आहे आणि त्यांना आमचं भरघोस मताने आम्ही आमचे खासदार निवडून आणणार आहे. ही जशी म्हणतात का आमचं 45+ म्हणतात का, तसं आमचं 48 टार्गेट आहे सगळ्यांना. ह्यात बाकीच्या पक्षांना आमचा हे आहे की आमचं बाबा चॅलेंज आहे. तुम्ही जसं म्हणताय का 45+ तसं आमचं 48च घ्या ना, खासदार आमचे निवडून आणणार तरच आम्ही गप्प बसणार आहे. सध्या महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, पण प्रत्येक मतदारसंघात तिसरा उमेदवार अपक्ष हा जरांगे पाटलांनी द्यायचा ठरवलाय. मग देशासाठी हा तिसरा पर्याय ठरू शकतो का? 100% ठरणार. देशासाठी हा तिसरा पर्याय जरांगे दादाचा हा जे पर्याय नाही ते 100% तिसरा पर्याय ठरणार. कारण का ह्या दोन्ही आघाडी असो किंवा विरोधक असो त्या दोन्ही कधी आतापर्यंत आरक्षण मिळू दिलं नाही किंवा दिलं नाही. त्यामुळे ही तिसऱ्या आघाडीचा आमचा काहीतरी निर्णय घेऊ शकते. जालन्यातून जर जरांगे उभं राहिलं तर पुढला निर्णय कसा असेल समाजाचा? जालन्यातून जरांगे निवडून येणार. काय भूमिका असेल समाजाची नेमकी आजच्या बैठकीतून? समाजाची भूमिका आहे मराठा आरक्षण आधी मिळलं पाहिजे मग इलेक्शन. भूमिका अशी समाजाने घेतली, पण सध्या राजकीय पुढारी गावभेट दौरा करते, सगळे पुढारी फिरतात, त्यांना काय संदेश असेल? त्यांना संदेश गावबंदीचा. गावात त्यांनी यायचंच नाही आणि कुणीही मागं पळायचं नाही असं मीटिंगमध्ये ठरलं. ठीक आहे. माझं नाव बालाजी बबन बनसोडे. एक मी माळी समाजाचा आहे बरं का. परंतु माझा जे काही पाठिंबा आहे, माझं जे काही गावकरी घेतील त्यांच्या पाठीमागं मी आहे. बहुजन समाज म्हणून गावकऱ्यांच्या पाठीमागे गावाच्या पाठीमागं आहे. गावात असा निर्णय झाला आहे, जरांगे पाटील जे 30 तारखेला आदेश देतील त्याप्रमाणे सगळ्यांचा पाठिंबा त्यांना राहील. आणि जर काही इतर गावचा पुढारी हे कोण आमच्या गावात आला तर ते कुठल्याही पक्षाचा, मराठा समाज सोडून कुठल्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही किंवा त्या नेत्या पाठीमागा लागायचं नाही असा आमच्या गावाने एकमतानं ठाम निर्णय घेतलेला आहे. आणि कुणाच्याही मागा जाणार नाही आमच्याने घेतलेला. चितचे आंबेडकर आणि जरांगे यांच्या गाठी भेटी चालू आहेत. एक तिसरा पर्याय म्हणून वंचित आणि जरांगे यांची युती होऊन राजकारणात काय बदल होईल का? राजकारणात बदल म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि जर प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर ह्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधकांना घरी बसल्याशिवाय पर्याय नाही. आणि महाराष्ट्रातलं जी 12 बलुतेदार समाज आहे ती मनोज जरांगे पाटलांसाहेबांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. ही जी पुढारी आहेत ही सगळ्या लोकांना माहीत आहेत कसं यांचं वागणं आहे. 70,000 कोटीचा घोटाळा करणारा खुर्ची शेजारी बसवते ती आणि की प्रामाणिक माणसावरती SIT लावते ती. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला जी समाज आहे आमच्या गावानं आज ही केलंय, निर्णय घेतलाय की मनोज जरांगे साहेब जे देतील उमेदवार, भले त्यांनी एखादा दगड जरी उभा केला तरी त्याला भरघोस मतानं आम्ही विजय करणार. सध्या जरांगेचं जे 6-7 महिन्यापासून आंदोलन चालू आहे त्याला एक वारकरी संप्रदायाने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. त्यांचे कीर्तन वगैरे चालू आहेत. एक वारकरी संप्रदाय म्हणून काय वाटतंय तुम्हाला? जे वारकरी संप्रदायानं जे निर्णय घेतला आहे ते जरांगे पाटीलच निवडून यावं असं इच्छा आहे. एक तरुण म्हणून समाजाने काय भूमिका घ्यावी येणाऱ्या निवडणुकीत?
येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण म्हणून आता कसं आहे, सत्ताधारी पक्ष आहेत ना, त्यांनी आपल्याला हे आरक्षणाभोवती आपल्याला सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी आपल्याला आरक्षणाभोवती फिरवले नसतं. त्यासाठी जे आपण जे आहे ते मनोज जरांगे दादा पाटील त्यांचा जे अपक्ष उमेदवार आहे, हा हक्काचा माणूस न मॅनेज होणारा, हे ह्यांच्या मागे आपण जाऊन त्यांना निवडून आणण्याचं आपण काम हे तरुण वर्गाने केलं पाहिजे. आणि आपलं हे हक्काचं असं जे माणूस हा लोकसभेमध्ये पाठवला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही. वारकरी संप्रदायाकडून काय वाटतंय नेमकं मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल? मनोज जरांगे हा देवासारखा माणूस आहे आणि त्याच्यावर अन्याय जे होतो ह्या राजकीय लोकांचा, ही थांबण्यासाठी महाराष्ट्राने एकत्र येणं हे गरजेचं आहे, पहिला प्रश्न. आणि ही जर संधी आपण सोडली, ह्यांच्या जर मागं पळवल्या भाऊभाऊच्या, सख्या भाऊभाऊच्या, तर पुन्हा तुमच्या पिढ्या ना पिढ्या तुम्हाला ही भेटणार नाही आरक्षण. आणि आरक्षण भेटत नाही आणि तुम्हाला वागणूक तिकून परत नीट मिळणार नाही, एवढं आमचं म्हणणं आहे. शंभू महादेवादेव समोर राजकारणी मंडळी नादी लावते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? राजकारणी मंडळी नादी लावते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि देशालाही माहीत आहे. पण आता जे निर्णय घेतलेला आहे जरांग्याने, ह्या निर्णयाला पाठिंबा आपण भरघोस दिला पाहिजे. ह्याच्याशिवाय दुसरा मुद्दा महत्त्वाचा नाही.